नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा कोकणातील या पवित्र भूमीत आपलं मनापासून स्वागत करते. निसर्गाने नटलेली, परंपरेने सजलेली आणि श्रद्धेने भरलेली ही कोकण भूमी. कोकण म्हणजे निसर्गाची किमया आणि देवधर्मावर असलेली अपार श्रद्धा. आणि या श्रद्धेचं सर्वात सुंदर रूप म्हणजे आपल्या घरी येणारी ग्रामदेवतांची पवित्र पालखी. आजचा दिवस आमच्या खोपटकरवाडीसाठी खूपच खास आहे, कारण आज आमच्या ग्रामदेवतेचं म्हणजेच आई महालक्ष्मी आणि श्रीदेव रवळनाथ अशा 2 पालख्यांचं आगमन होणार आहे. सकाळपासूनच घरात एक वेगळीच उत्सुकता आहे. घरासमोर शेणाने सारवलेलं स्वच्छ अंगण, सुंदर रांगोळ्या, फुलांची सजावट आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इथल्या प्रत्येक सणाला, प्रत्येक उत्सवाला एक वेगळीच ओळख आहे. पण वर्षातून एकदा असा दिवस येतो ज्याची वाट संपूर्ण गाव आतुरतेने पाहत असतं. तो दिवस म्हणजे आपल्या देवाच्या पालखी आगमनाचा दिवस. पालखी येण्याच्या काही दिवस आधीपासूनच वाडीत तयारी सुरू होते. वाडीतील रस्ते स्वच्छ केले जातात आणि प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या उमटायला लागतात. हातात फुलांच्या माळा तयार होत असतात, तर लहान आणि तरुण मंडळी ढोल ताशांच्या तालावर सराव करत असतात. लहान मुलांच्या चेहऱ्यावरही वेगळाच आनंद असतो, कारण त्यांनाही माहीत असतं की आज आपल्या घरी आपला देव येणार आहे. दुपार सरत जाते आणि सर्वांची नजर एकाच वाटेकडे लागते, कारण त्या वाटेवरूनच येणार असते आपल्या देवाची पवित्र पालखी. हा क्षण खरोखरच अविस्मरणीय असतो, कारण ही फक्त एक पालखी नसते, ही असते श्रद्धेची परंपरा, एकोप्याची खूण आणि आपल्या संस्कृतीची ओळख. कोकणातील प्रत्येक गावात हा सोहळा अशाच भक्तिभावाने साजरा केला जातो. कोकणातील ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने ती जपली जाते.
शिमगा ज्यांनी अनुभवला नाही त्यांना ही प्रचंड भावना कशी समजावून सांगणार की कोकणात असा एक सण आहे जेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या दारी येतो तुम्हाला फक्त आशीर्वाद द्यायला. लहानपणापासूनच दारी येणारी पालखी आणि तिच्यासाठी तयारी करणारी माणसं बघितली त्यामुळे या गोष्टीचं नवल कधी वाटलंच नाही. पण मोठं झाल्यावर हे लक्षात येतं आहे की या संस्कृतीत जन्म घ्यायला प्रचंड कटजन्मीच्या पुण्याईचं पाठबळ लागतं. नाहीतर देऊळ सोडून देव कोणाला भेटायला येतो. यंदाही त्याच्या स्वागतासाठी रस्ते रांगोळ्यांनी भरलेले होते, रोषणाईने चमकत होते आणि गोडाचा नैवेद्य तयार होत होता. आई महालक्ष्मी त्या कुटुंबाला सुख लागेल असं कर राखण अर्ध्याची पण आई महालक्ष्मी घरी पण कुटुंबामध्ये सुख दे राखण